गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय गणित यामधला प्रकरण भागीदारी किंवा पार्टनरशिप आज आपण घेणार आहोत. तर भागीदारी किंवा पार्टनरशिप मध्ये आज आपण व्हिडिओ भाग 12वा प्रकार 5वा भांडवल व मुदत वरून एकूण प्रमाण काढणे व नफा वाटा ठरविणे आज आपण घेणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर आपण मागचे जे व्हिडिओ आहे, मागचे पार्टनरशिपचे जे व्हिडिओ आहे मागचे पार्टनरशिप किंवा भागीदारीचे जे 11 व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून हा व्हिडिओ समजण्यास तुम्हाला सोपं होईल. आता वळूया आपण आपल्या मुख्य भागाकडे. बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर दिलेला आहे. पहिला प्रश्न काय म्हणते बघा. हा माईक आपण आणलेला आहे. आता या माईक नुसार आपण म्हणजे जेणेकरून तुम्हाला आवाज एकदम स्पष्ट यायला पाहिजे त्यासाठी आपण हे माईक ऑनलाईन फ्लिपकार्ट वरून बोलवला आहे. बघा, आता पहिला प्रश्न आहे. तोषा व रोषा या बहिणींनी अनुक्रमे 6,000 रुपये व 6 महिन्यांसाठी व 4,000 रुपये 4 महिन्यांसाठी एका उद्योगात गुंतविले होते. तर वर्षाअखेरीस झालेला 6,500 रुपयाच्या फायद्यातील रोषाचा वाटा किती आहे असं आपल्याला इथे म्हणते. तर बघा, सर्वात अगोदर करायचं काय आपल्याला, तर आपल्याला विचारलेला काय आणि आपल्याला काढायचं काय, हे दोन गोष्टी आपण काय करू, माहित करून घेऊया. तर बघा, आपल्याला विचारलेलं आहे, आपल्याला दिलेला काय आहे, तर आपल्याला अनुक्रमे तुम्हाला म्हटलेलं आहे पहिले ही भागीदारीत अनुक्रमे अत्यंत महत्वाचं आहे. बघा, काय करायचं आहे तुम्हाला पहिले म्हटलेलं आहे, रक्कम गुणिला वेळ म्हणजेच तोषा हे पार्टनर आहेत, त्याचे 6,000 रुपये गुणिला 6 महिन्यांसाठी. ओके. त्यानंतर दुसरा जो पार्टनर आहे रोषा, काय नाव आहे, रोषा, त्याचे किती, तर 4,000 रुपये 4 महिन्यांसाठी. आता इथे वेळ जी दिलेली आहे ती महिन्यात दिलेली आहे आणि जे रक्कम दिलेली आहे ते रुपयात दिलेली आहे. म्हणजे इथं इक्वेलिटी आहे, म्हणजे समानता आहे, समान आहे, म्हणजे कशाला कशात कन्वर्ट करायची गरज नाही. आता बघा, सर्वात अगोदर करायचं काय आपल्याला, तर यांचा गुणाकार करायचा म्हणजे रक्कम गुणिला वेळ बरोबर काय भेटते आपल्याला, नफा भेटते. पण कोणता नफा, ज्याच्यात रक्कम पण असते आणि नफा पण असतो. तर बघा, 6,36 म्हणजेच 36,000 रुपये नफा झालेला आहे तोषाला. रोषा जे आहे ते 4×16 म्हणजे 16,000 रुपये कोणाला झालेला आहे, तर रोषाला झालेला आहे. आता काय म्हणते ते, तर नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे, गुणोत्तर किंवा आपले भागीदारी किंवा पार्टनरशिप मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे, एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवायचा आहे, ते म्हणजे काय, तर जो नफा येणार आहे तो नफा आपल्याला कशाच्या स्वरूपात वाटून घ्यायचा आहे, तर त्या नफ्याचा गुणोत्तर काढून त्या गुणोत्तराच्या हिशोबाने नफा आपल्याला वाटायचा आहे. म्हणजेच बघा, हा नफा आलेला आहे, तर याला आपण गुणोत्तराच्या रूपात लिहायला म्हणते ते, तर मग असं करायचं आहे. गुणोत्तराच्या रूपात म्हणजे असं करायचं आहे. बघा, हे दोन बिंब म्हणजेच काय असते, गुणाकार. याचा अर्थ या दोन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येने कापायचं आहे, म्हणजे लहान रूप करायचं आहे आणि तोपर्यंत कापायचं आहे जोपर्यंत याचा पुढचा जी दोन संख्या निर्माण होणार त्याला कोणत्याच संख्येने कापता येणार नाही. बघा, याला 1000ने कापता येईल, आपल्याला 1000ने भाग देता येईल. 3 शून्य काढले म्हणजेच किती राहिले, 36 आणि 16. ओके.
समजत आहे तुम्हाला? एकदम अतिशय सोप्या भाषेत सांगत आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा, पुढचा आहे परत याला कोणत्या संख्येने भाग जाईल? तर याला आपण घेऊ 4 ने भाग देऊ शकतो. 4 ने 4 नाम 36, 4 चूक 16. आता 9 आणि 4 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही? एका संख्येने 1 ने सोडल्या तर. जर 1 ने भाग दिला तर परत तीच संख्या भेटते आपल्याला, 9 एका 9 आणि 4 एका 4. म्हणून आता मात्र इथे एक लक्षात ठेवायचं आहे. इथे एक लक्षात ठेवायचं आहे बघा. सर्वात अगोदर एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, ते म्हणजे कोणता? तर 9 आणि 4 आता ही लहान रूप आलेला आहे. आता याला आपल्याला कापता येणार नाही, म्हणजे जे फायनल गुणोत्तर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिला कोणता होता? तोषा. तोषाला 9 गुणोत्तर नफा मिळणारे आणि 4 रोषाला मिळणारे. ओके, आता बाकीचा काहीच कामाचा नाही आपला, हे पुसून टाकू आपण. आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. आता हा काय? तर हे दोन्ही काय? नफा आहे. नफा आहे, पण कोणाच्या रूपात आहे हा नफा? हा गुणोत्तराच्या रूपात आहे किंवा प्रमाणाच्या रूपात आहे. ओके, आता हा नफा प्रमाणाच्या रूपात आहे, म्हणजे तोषाचा गुणोत्तर नफा 9 आहे, रोषाचा गुणोत्तर नफा 4 आहे, असं आपल्याला इथे म्हणता येईल. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजेच काय? तर एकूण नफा रुपयात दिलेला आहे, म्हणजेच रुपयात आपल्याला वाटणी करायची आहे, गुणोत्तरात वाटणी करायची नाही. ओके, तर आता एकूण नफा दिलेला आहे. एकूण नफा बरोबर 6500 रुपये एकूण नफा दिलेला आहे. आणि एकूण प्रमाण पण पाहिजे आपल्याला. हा नफा आहे, पण कशात आहे? गुणोत्तरात आहे, प्रमाणात आहे. मग यांची बेरीज करू आपण. 9 अधिक 4 बरोबर 13. 13 गुणोत्तर काय? नफा आहे. 13 गुणोत्तर काय? नफा आहे. आता बघा, हा पण एकूण गुणोत्तर आहे, हा पण एकूण गुणोत्तर आहे आपले, हा पण एकूण नफा आहे, हा पण एकूण नफा आहे. म्हणून हे आपापसात काय होणार? आपापसात बरोबर होणार आहे. आला का लक्षात? म्हणून याला आपापसात बरोबर करू आपण. म्हणजेच 6500 बरोबर 3. म्हणजे आपल्याला असं सांगतो विद्यार्थी मित्रांनो की 13 गुणोत्तर म्हणजे 6500 रुपये किंवा 6500 रुपये म्हणजेच 13 गुणोत्तर. आलं लक्षात? आता इथं आपल्याला गुणोत्तर दिलेला आहे 9 आणि 4 याचा दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तर याला भाग द्यायचा आहे. याला काय द्यायचं आहे? भाग द्यायचा आहे. म्हणजेच बघा, बरोबरचं चिन्ह आहे. कोणत्याही दोन संख्येच्या मधात जर बरोबरचं चिन्ह असेल याचा अर्थ ते संख्या आपापसात भागाकारात आहे. म्हणजेच जी आपली उजव्या साईडची जी संख्या आहे ती काय होणार? तर ती भाजक असणार, आणि जी डाव्या साईडची संख्या आहे ती काय होणार? भाज्य होणार आहे. म्हणजे ज्याच्या खाली पण लिहू शकतो आपण, असा पण लिहू शकतो किंवा असं पण लिहू शकतो, किंवा यालाच आपण, तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण सांगितलेला आहे, असं पण लिहू शकतो किंवा यालाच आपण असा पण लिहू शकतो. कारण 1 2 3 4 चारही मांडणी केली तर अर्थ तोच राहणार आहे. जसं आपण वाक्य होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य केलेले आहेत, म्हणजेच आणि विधानार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य केलेले आहे, उद्गारवाची वाक्य केलेले आहे. असं आपण वाक्याचा जर रूपांतर केला तर त्याचा अर्थ बदलत नाही, मात्र त्याची रचना बदलते, त्याची मांडणी बदलते. म्हणून त्याचप्रमाणे इथं मांडणी बदललेली आहे, इथं काहीच बदल झालेला नाही. उत्तर ते देणारे बघा, 13 एका 13, 13 पंचे 65 म्हणजे 500, आणि इथं उरला 1 आणि हे झाले 500. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? एक लक्षात ठेवा, याचा अर्थ 1 गुणोत्तर बरोबर 500 रुपये, 1 गुणोत्तर बरोबर 500 रुपये. तर आपल्याला काढायचा कंस आहे रोषाचा. तर रोषाचा गुणोत्तर किती आहे? 4 आहे. ओके, तर 4 गुणोत्तर बरोबर किती रुपये असं होणार आहे. मग याला कसं लिहिणार आपण? 1 गुणोत्तर 1 गुणोत्तर बरोबर 500 रुपये. तर 4 गुणोत्तर बरोबर किती रुपये? मग आता याला असा भाग जाणार, असा जाणार, असा जाणार, असा जाणार, पण कुठेच भाग तुटत नाही. भाग देता येतो पण कुठेच तुटत नाही. आता जर आपण असा केला तर हे काय होणार? गुणाकार होणार आहे. म्हणजेच 1 गुणिला प्रश्नचिन्ह 4 गुणिला 500. मग 1 ला याला आपल्याला गुणता येणार नाही, याला गुणता येईल. म्हणजे 5 चूक 20, 2000 रुपये काढलेला आहे, 2000 रुपये. मग रोषाचा वाटा किती आहे? तर 2000 रुपये इथं आपल्याला असं म्हणता येईल.
पुढचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो. बघा इथे प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न काय म्हणते, अ व ब आणि क यांनी अनुक्रमे 2000, 3000, 5000 रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला. त्यांच्या गुंतवणुकीची मुदत अनुक्रमे 12, 8 व 4 महिने होती. वर्षाअखेरीस त्यांना 6800 रुपये नफा झाल्यास त्यातील क चा वाटा किती आहे. तर यासाठी सर्वात अगोदर एक लक्षात ठेवायचं आहे, किती पार्टनर असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, त्यासाठी एकच मेथड लावायची, रक्कम गुणिले वेळ बरोबर नफा. बघा अ ची रक्कम, ब ची रक्कम आणि क ची रक्कम, अ चा वेळ, ब चा वेळ आणि क चा वेळ. बघा 2000 गुणिला 12, त्यानंतर ब चा काय ते आहे 3000 गुणिला 8 महिने, त्यानंतर क चा किती आहे 5000 रुपये गुणिला 4. आता 12 24, 24000 रुपये, त्यानंतर 3 8 24 म्हणजे 24000 रुपये, परत 5 20, 20000 रुपये. हे काय नफा आहे, नफा यांचा नफा आहे. आता गुणोत्तराच्या रूपात वाटायचा आहे नफा. म्हणजेच बघा काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर गुणोत्तराच्या रूपात वाटायचं आहे. म्हणजेच बघा 24000 रुपये 24000 20000. ओके. आता कितीने भाग जाईल, तर 1000 ने भाग देऊ आपण याला, 1000 ने भाग देऊ म्हणजे 3 कटले 3 कटले 3 कटले. ओके. आता किती उरले 24 20. आता परत याला कितीने भाग जाणार, तर याला परत भाग जाणार आहे. बघा परत याला भाग जाणार आहे 2 ने भाग देऊ आपण. तर इथे येणार 10, इथे येणार 12, इथे येणार 12 कटले. आता परत याला किती भाग जाणार, तर 2 देऊ आपण. तर परत 6 आणि 5. ओके. आता या तिन्ही संख्येला कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही, म्हणून हे फायनल आपला काय, तर गुणोत्तर आहे. आता एकूण नफा किती आहे, तर 68000 रुपये, 68000 रुपये, 6800 रुपये, 6800 रुपये. आता आणि हे काय, तर गुणोत्तर आलेला आहे. गुणोत्तर एकूण नफा काढायचा आहे आता आपल्याला. हा काय 6 बी अ चा, 6 ब चा आणि 5 क चा आलेला आहे गुणोत्तर. आता यांची बेरीज करू आपण. 6 12 आणि 5 म्हणजे 16 म्हणजे 12 17. तर इथे आलेला आहे 17 आलेला आहे 17. आता यांची बेरीज झाली, हा काय झाला एकूण नफा झाला. एकूण नफा हा पण एकूण नफा आहे, एकूण नफा. पण हा जो नफा आहे, हा गुणोत्तर आहे आणि हा नफा आहे रुपये. ओके. आता मग दोन्ही एकूण नफे आहेत म्हणून आपापसात काय होणार आहे, बरोबर होणार आहे. ओके. तर सर्वात अगोदर यांना आपापसात बरोबर करूया. तर बघा सर्वात पहिले 68 7 11 लिहू. आता याला भाग देऊ. 17 17 17 दोन्ही 17 चूक 68 म्हणजे 400 बरोबर 1 म्हणजे 400 रुपये बरोबर 1 गुणोत्तर. आता आपल्याला विचारलेला काय, तर क चा वाटा विचारलेला आहे. क चा वाटा किती, मग क चे गुणोत्तर किती आहे 5. तर 5 गुणोत्तर बरोबर किती रुपये, तर याचा गुणाकार होणार आहे, कुठंच भाग जात नाही म्हणजे 5 चूक 20, 5 चूक 20 आणि 2 शून्य देऊन टाकायचे म्हणजे 2000 रुपये कोणाचा होणार आहे, तर क चा वाटा होणार आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 3. आता बघा प्रश्न तिसरा आहे. अ ब आणि क यांनी एका धंद्यामध्ये प्रत्येकी 1,20,000 रुपये, 1,35,000 रुपये
व 1,50,000 रुपये गुंतविले असतील तर झालेल्या रुपये 56,700 नफ्यामध्ये क चा वाटा किती रुपये असेल? हा प्रश्न SRPF गट क्रमांक 7 दौंड बॅट्समन पोलीस भरती 2017 मध्ये विचारण्यात आलता. पर्याय दिले होते 22,500, 16,800, 21,000 आणि 18,900. तर असे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे? तर बघा, सर्वात अगोदर काय करायचं आहे, तर किती पार्टनर आहेत? 3 आहे. तर ते 3 त्यांचे नावं लिहून घ्यायचे. 3 पार्टनर आहेत म्हणून इथं लिहून घ्यायचं आहे अ, ब आणि क. रक्कम गुणिला वेळ बरोबर नफा काढायचा आहे. म्हणजेच अ ची रक्कम किती आहे? 1,20,000 रुपये, 1,20,000 रुपये. त्यानंतर ब ची रक्कम किती आहे? ब ची रक्कम 1,35,000 रुपये, 1,35,000 रुपये. त्यानंतर क ची रक्कम किती आहे? तर क ची रक्कम आहे 1,50,000 रुपये, 1,50,000 रुपये. ओके. आता काय करायचं आहे? सर्वात अगोदर इथं आपल्याला काय दिलेला आहे त्यांचा? इथं आपल्याला त्यांचा वेळ दिलेला नाही. तर लक्षात ठेवा, कधीही प्रश्नात भागीदारी किंवा पार्टनरशिपच्या प्रश्नात तुम्हाला बेसिकमध्ये पण सांगितलेलं आहे व्हिडिओ भाग 5 मध्ये की भागीदारी किंवा पार्टनरशिपमध्ये जरी तुम्हाला वेळ दिलेला नसेल तर काय मानायचं आहे? वेळ आपल्याला मानायचा आहे 1. काय म्हणायचं आहे? 1 म्हणजेच 1 वर्ष. म्हणून 1 वर्ष आहे प्रत्येकांचा, म्हणजे तो बिझनेस त्यांनी 1 वर्षासाठी केलेला होता. आता बघा, रक्कम गुणिला वेळ बरोबर काय असतो? नफा असतो. म्हणून यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. म्हणून ते येणार आहे 1,20,000 रुपये. कोणाचा? अ चा नफा येणार आहे. त्यानंतर ब चा येणार आहे 1,35,000 रुपये, तोच नफा येणार आहे. त्यानंतर क चा येणार आहे 1,50,000 रुपये, तोच नफा येणार आहे. ओके. आता हा नफा झालेला आहे, पण हा नफा काय? तर मुद्दल अधिक नफा आहे. आपल्याला फक्त नफा काढायचा आहे आणि इथं एकूण नफा दिलेला आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे? क चा नफा किती आहे? ओके. तर इथं आपण नफा लिहून घेऊ. किती आहे? 56,700 रुपये. इथं काय? एकूण नफा आहे. एकूण नफा आहे. ओके. आता मला सांगा, नफा कशाने वाटतो आपण? जर नफा वाटायचा असेल भागीदारी किंवा पार्टनरशिप मध्ये तर आपण नफा कसा वाटतो? तर नफा आपण वाटतो रक्कम गुणिला वेळ व यांच्या गुणोत्तराच्या रूपात आपण नफा वाटतो. म्हणजेच हे आलेला आहे नफा. आता याच्या गुणोत्तर काढायचा आहे, त्या हिशोबाने हा नफा वाटायचा आहे. म्हणजेच बघा, जर याचा गुणोत्तर काढायचा अ, ब आणि क, तर अ ची रक्कम आहे 1,20,000 रुपये. त्यानंतर हे गुणोत्तराचा चिन्ह आहे 2. त्यानंतर 1,35,000 रुपये. त्यानंतर क ची रक्कम आहे 1,50,000 रुपये. ओके. आता याचा आपल्याला काय करायचं आहे? गुणोत्तर काढायचं आहे. इथं एक रेष पाडून घेतो. आता याला कितीने भाग जाणार? या तिन्ही संख्येला जर लहान रूप करायचं आहे तर 1000ने भाग देऊ आपण. समजत आहे तुम्हाला? 1000ने भाग देऊ म्हणजे 1000चे 3, 1000चे 3, 1000चे 3 शून्य कटले. ओके. आता राहिले किती? अ चे राहिले 120, 120 ब चे राहिले 135, क चे राहिले 150 आले. आता याला कोणत्या एका संख्येने भाग जाईल? तर याला 5ने भाग देऊ आपण, कारण लहान संख्येने भाग देऊ आपण. 5ने भाग देऊ तर 5 दोन्ही 10, 5 चूक 20, 24 आलेले आहेत. 5 दोन्ही 10, 5 7 35, 27 आलेले आहेत. त्यानंतर 5 त्रिक 15, 30 आलेले. परत याला कोणत्या 3 संख्येने एका संख्येने भाग जाईल? तर 3ने जाईल. मग 3 चे नाव 3 8 24, 3 नाम 27, 3 10 30. ओके. आता परत हे जे आपल्याला संख्या मिळालेले आहेत हा गुणोत्तर आहे, फायनल गुणोत्तर आहे, कारण याला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. ओके. आता याला कोणत्या संख्येने भाग जात नाही याचा अर्थ काय? तर ही संख्या अतिशय लहान रूप आहे. कोणत्या संख्येचा लहान रूप आहे? तर 1,20,000, 1,35,000, 1,50,000 रुपयाचा हे काय आहे? तर अति लहान रूप आहे. तर मग इथं लिहितो मी अ चा वाटा, ब चा वाटा आणि क चा वाटा आलेला आहे. आता हे काय? तर नफा आहे. कोणाचा नफा आहे? तर अ चा नफा आहे, ब चा नफा आहे आणि क चा नफा आहे. आता बघा, आता हे पुसून टाकतो. आपल्याला जे काढायचं होतं ते आपल्याला भेटलेलं आहे. आता बघा, इथं लिहितो मी
अ ब क. ओके, त्यानंतर 8 9 आणि 10. ओके, आता बघा मला सांगा हे काय, तर हे नफा आहे, मान्य आहे, नफा आहे आणि हा पण नफा आहे, पण हा नफा वरचा नफा हा रुपयात आहे आणि हा खालचा नफा आहे गुणोत्तरात आहे. ओके, गुणोत्तरात हा नफा आहे, म्हणून अ चा गुणोत्तरातील नफा 8 आहे, ब चा गुणोत्तरातील नफा 9 आहे, क चा गुणोत्तरातील नफा 10 आहे, पण रुपयातील नफा आपल्याला माहित नाही, ते रुपयातील नफा आपल्याला काढावायचा आहे. तर बघा काय करायचं, सर्वात अगोदर यांची काय करायची, बेरीज करायची, कारण इथं काय दिलेलं आहे, एकूण नफा दिलेला आहे, म्हणून हे गुणोत्तराचे जे एकूण नफा आहे ते आपल्याला एकूण करायचं आहे. आलं लक्षात? तर याची बेरीज करू आपण. बघा आता यांच्या काय करायची, आपल्याला बेरीज करायची. बघा बेरीज करायची आहे, तर आपण दिलेलं आहे. आता या गुणोत्तराची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे, तेव्हाच आपल्याला नफ्याची बेरीज आहे, वरी रुपयात आहे, पण हा नफा आहे गुणोत्तरात, तर याची पण बेरीज करायची आहे, कारण इथं एकूण नफा आहे रुपयात दिलेला आहे. तर बघा याची जर आपण बेरीज केली तर 8 1 8 8 16 3 8 24 24 आणि 1 25 26 27, टोटल आलेली आहे बेरीज 27 गुणोत्तर एकूण नफा. आता मला सांगा हा रुपयातील एकूण नफा आहे आणि हा गुणोत्तरातील एकूण नफा आहे, बरोबर. आता हे दोन्ही एकूण नफा आहे, मान्य आहे, पण आपापसात काय होणार, बरोबर होणार. काय होणार, बरोबर होणार, कारण हे काय, तर हे दोन्ही काय आपापसात बरोबर होणार आहे, कारण एकूण नफा हा आहे आणि एकूण नफा हा आहे. तर बघा जर आपण 56,700 बरोबर 27 केले आणि जर याला सोडवलं आपण तर कितीने भाग जाईल, तर बघा 9 त्रिक 27 बरोबर 9 छक 54, 9 त्रिक 27 आणि हे 2 देऊन टाकले, परत 3 ने भाग जाईल, 3 एका 3 3 2 6 3 एका 3. म्हणजेच आपण म्हणू शकतो की एक गुणोत्तर बरोबर 2100 रुपये. तर आपल्याला काढायचा काय, तर क चा वाटा काढायचा आहे, म्हणजेच क चे गुणोत्तर किती आहे एकूण, तर 10 आहे. मग 10 गुणोत्तर बरोबर किती असा प्रश्न होतो, मग याचा गुणाकार होणार आहे, म्हणून आपण सांगू शकतो की क चा नफा आहे तो आहे 21,000 रुपये. काय 21,000 रुपये हा आपला काय उत्तर आहे फायनल. म्हणून पर्याय क्रमांक 3 2017च्या SRPF गट क्रमांक 7 दौंड पोलीस भरती 2017 मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हा पर्याय ठोकला असेल त्यांचा बरोबर आला असेल. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. प्रश्न काय म्हणते, रीना आणि शीना एका व्यवसायामध्ये भागीदार आहेत. रीनाने 8 महिन्याच्या मुदतीसाठी 35